Hello dear students, in previous video or the first video of the chapter rotational dynamics, we discuss about the circular motion and the different quantities related to the circular motion. In that, first of all, we learn the definition. The definition of circular motion is the motion of particle along the circumference of circle. जर एखादा पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती अशा प्रकारे सर्कम्फरन्सवरती जर त्याची मोशन परफॉर्म करत असेल तर त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हटलं होतं. आणि त्या सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड महत्त्वाच्या काही क्वांटिटीज आपण बघितल्या. त्यापैकी फर्स्ट क्वांटिटी होती रेडियस वेक्टर. असा वेक्टर की जो सर्कलच्या सेंटरला पार्टिकलच्या पोझिशनसोबत जॉईन करतोय त्या वेक्टरला रेडियस वेक्टर आपण असं म्हटलं होतं. हा एक वेक्टर असणार आहे आणि पार्टिकलची पोझिशन जशी जशी चेंज होईल तशी ती रेडियस वेक्टर पूर्णपणे चेंज होत जाणार आहे. बट पूर्ण मोशनमध्ये त्या रेडियस वेक्टरची जी मॅग्निट्यूड असते ती मॅग्निट्यूड ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे आणि ती मॅग्निट्यूड म्हणजे दुसरं काही नसून त्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस असणार आहे. ओके, हे रेडियस वेक्टरविषयी आपण डिस्कस केलं होतं. ह्या रेडियस वेक्टरची डायरेक्शन सर्कलच्या सेंटरपासून पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत असते. सपोज इथं ह्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ऑर्बिट हे हॉरिझॉन्टल सर्कल आहे. सी हा त्या ऑर्बिटचा सेंटर आहे. इनिशियली पार्टिकल ए ह्या पोझिशनला आहे. आफ्टर सम टाइम टी पार्टिकल बी ह्या पोझिशनला आला आहे. ज्यावेळेस पार्टिकल ए ह्या पोझिशनला आहे त्यावेळेस रेडियस वेक्टर आपण याला म्हणूया R1. त्याची मॅग्निट्यूड झाली. रेडियस वेक्टर आपण म्हणूया R1 बार. हा जो काही वेक्टर असेल ह्या वेक्टरची डायरेक्शन ऑर्बिटच्या सेंटरपासून पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत असते. पार्टिकलची पोझिशन चेंज झाली. पार्टिकल बी ह्या पॉईंटला आला, बी ह्या पोझिशनला आला तर रेडियस वेक्टर काय होतोय? चेंज होतोय. ओके, म्हणजे पूर्ण सर्क्युलर मोशनमध्ये रेडियस वेक्टर ही जी काही पूर्ण क्वांटिटी आहे ही क्वांटिटी कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. पूर्ण क्वांटिटी का कंटिन्युअसली चेंज होतीये? कारण त्या रेडियस वेक्टरची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन व्हॅरी होते विथ रिस्पेक्ट टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. इफ द पोझिशन ऑफ पार्टिकल चेंजेस, direction of radius vector is also changes, but the magnitude of that radius vector always remains constant, and which is nothing but the radius of a circular orbit over which particle performs circular motion. This is the first quantity which we have discussed in first video of the chapter rotational dynamics. Okay, the second quantity is angular displacement. We know that if particle changes its position, then radius vector sweeps an angle with the center. पार्टिकल जर त्याची पोझिशन चेंज करत असेल तर त्या पार्टिकलचा जो काही रेडियस वेक्टर आहे तो रेडियस वेक्टर सेंटर सोबत काहीतरी अँगल बनवणार आहे. त्या अँगलला आपण म्हणतोय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, अँगल made by radius vector with the center of circular orbit in given time is called angular displacement, and it is measured in radian. Obviously angle आहे, angle always radian मध्ये आपण मेजर करत असतो. ओके, आता ही जी काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्वांटिटी आहे त्याच्या डायरेक्शन विषयी आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं नव्हतं. त्या डायरेक्शन विषयी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी आपण बघितली अँग्युलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा बार. त्याची डायरेक्शन आपण बघणार आहोत. त्यानंतर अल्फा बघितला अँग्युलर ॲक्सिलरेशन. काय असतं अँग्युलर ॲक्सिलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स अँग्युलर ॲक्सिलरेशन. ओके, दॅट इज डी ओमेगा बार बाय डी टी. अँग्युलर व्हेलॉसिटीचं आपण युनिट बघितले रॅडियन पर सेकंद. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी और सिंपली थीटा बाय टी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे रॅडियन, टाइमचं याचा युनिट आहे सेकंद, अँग्युलर व्हेलॉसिटीचं याचा युनिट होणार रॅडियन पर सेकंद. जर अँग्युलर ॲक्सिलरेशनचा आपण विचार करत असू तर अँग्युलर ॲक्सिलरेशनची डेफिनेशन आपल्याकडे आहे डी ओमेगा बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट अँग्युलर ॲक्सिलरेशन. अगेन इट इज अ वेक्टर क्वांटिटी.
त्या वेक्टर क्वांटिटीची डायरेक्शन आपण आता बघणार आहोत. ओके, मग याचं एसआय युनिट काय मिळतंय, ओमेगा बाय टी. ओमेगाचं एसआय युनिट आहे रेडियन पर सेकंद आणि अगेन टाइम पर सेकंद मीन्स रेडियन पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द एसआय युनिट ऑफ अँग्युलर acceleration. Okay, now in this video let us discuss about the direction of angular displacement, angular velocity and angular acceleration. Okay, now let us discuss about the direction of angular displacement, angular velocity and angular acceleration. For that we have to follow the rule and name of that rule is right hand thumb rule. Right hand thumb rule चं statement आपण बघूया. The statement of right hand thumb rule is if the curved fingers of right hand are curled in the direction of rotation, then outstretched thumb gives direction of theta bar and omega bar. Suppose particle is performing circular motion in a horizontal circle in clockwise direction. हे एक हॉरिझॉन्टल सर्कल आहे. या हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. इनिशियली पार्टिकल इज एट पोझिशन ए. आफ्टर टाइम टी पार्टिकल गोज टू द पोझिशन बी बाय ट्रेसिंग अँगल थीटा विथ द सेंटर ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. काय कन्सिडर करतोय, एक पार्टिकल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. त्या सर्कलची रेडियस आर असणार आहे. रेडियस ऑफ दॅट सर्कल इज आर. सेंटर इज सी. इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल इज ए. आफ्टर सम टाइम पार्टिकल इज ॲट पोझिशन बी. ओके, आता पार्टिकल कसा रोटेट होतोय बघा. पार्टिकल ए पासून बी पर्यंत रोटेट होतोय. ओके, आता आपल्याला रूल ह्या डायग्रामला अप्लाय करायचा आहे. थीटा बार ओमेगा बारच्या डायरेक्शनचा विचार करायचा आहे. रूल सांगतोय इफ द फिंगर्स ऑफ राईट हँड आर कर्ल इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन. उजव्या हाताचे जे फिंगर्स आहेत ते फिंगर्स तुम्हाला इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन कर्व करायचे, वळवायचे आहे. सपोज ए पासून बी पर्यंत पार्टिकल जातो. मी फिंगर्स अशा प्रकारे ए टू बी कर्व करतोय. असे फिंगर्स जर तुम्ही वळवलेले असतील तर जो काही तुमचा आउटस्ट्रेच थंब आहे, दॅट आउटस्ट्रेच थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ angular displacement and angular velocity. That means theta bar and omega bar. जर curve fingers in the direction of rotation rotate केले तर outstretched thumb काय देतोय, डायरेक्शन ऑफ angular displacement and angular velocity देतोय. कळतंय. मग जी काय angular displacement असेल त्या angular displacement ची डायरेक्शन ही असणार perpendicular to the circular orbit according to right hand thumb rule. Also this is the direction of angular velocity. Okay, statement कळलंय का. right hand thumb rule state that if the fingers of right hand are curled in the direction of rotation, then outstretched thumb gives direction of angular displacement and angular velocity. जर उजव्या हाताची बोटं तुम्ही पार्टिकलच्या मोशनच्या डायरेक्शनने, रोटेशनच्या डायरेक्शनने जर रोटेट केलेले असतील तर आउटस्ट्रेच थंब तुम्हाला त्या पार्टिकलच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन देणार आहे. सपोज हा जो पार्टिकल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतोय, ए पासून बी पर्यंत जातो. मी माझे फिंगर्स ए टू बी कर्व केलेत तर आउटस्ट्रेच थंब वरची डायरेक्शन दाखवतोय अँड दॅट डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू द सर्क्युलर ऑर्बिट. दॅट मीन्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर व्हेलॉसिटी इज always perpendicular to the circular orbit. If that circular orbit is horizontal and particle is moving in clockwise direction, particle is moving in clockwise, anti-clockwise direction. That direction is clockwise or anti-clockwise. Suppose this is the clock.
this direction is clockwise, this direction is anti-clockwise. If the direction of rotation is anti-clockwise, then theta bar and omega bar are upward. If I change the direction of rotation, suppose particle is rotate in clockwise direction, initially is at A, finally is at B, अशा प्रकारे particle फिरतोय in clockwise direction, then what happens? We have to curve the finger in the direction from A to B, then outstretched thumb is downward. In that case, direction of angular displacement and angular velocity is downward. Okay, theta bar and omega bar. This is all about the right hand thumb rule. राइट हँड थंब रूल आपण बघितलाय. जर आउटस्ट्रेच जर कर्व फिंगर्स तुमचे डायरेक्शन ऑफ रोटेशन देत असतील तर आउटस्ट्रेच थंब आपल्याला थीटा बार अँड ओमेगा बारची डायरेक्शन देणार आहे. आता राहिलंय कोण? अँग्युलर ॲक्सिलरेशन. आता अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन कशी डिसाइड करायची बघा. पहिलंच एक्झाम्पल कन्सिडर करूया. पार्टिकल इज मूव्हिंग इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. इनिशियली दॅट पार्टिकल इज ॲट ए. आफ्टर सम टाइम पार्टिकल गोज टू द पोझिशन बी. इनिशियली ए ला आहे, थोड्या वेळानंतर बी ला गेलाय. थीटा बारची आणि ओमेगा बारची डायरेक्शन अपवर्ड आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. ओके. इफ नाउ यू हॅव टू रिमेंबर दॅट. मला लक्षात ठेवायचं आहे, जर इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी यांच्यामध्ये काही डिफरन्स असेल तरच तिथं ऑब्विसली ऍक्सिलरेशन येणार आहे. व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तरच काय होणार आहे? ऍक्सिलरेशन होणार. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स ऍक्सिलरेशन. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल तर ऍक्सिलरेशन प्रोड्यूस होणार नाही, कारण तिथे ऍक्सिलरेशन मध्ये व्हेलॉसिटीमध्ये झालेला चेंज झिरो असणार आहे, ऍक्सिलरेशन पण काय असणार आहे? झिरो असणार आहे. बट इफ इनिशियल व्हेलॉसिटी व्ही ओमेगा आय इज लेस दॅन final velocity, that means the velocity of particle goes on increasing. angular velocity जर increase होत असेल पार्टिकलची तर त्या केस मध्ये डायरेक्शन ऑफ अल्फा बार इज सेम ॲज दॅट ऑफ थीटा बार अँड ओमेगा बार. म्हणजे बघा काय होतंय, पार्टिकलची व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी कमी आहे, फायनल व्हेलॉसिटी जास्त आहे. याच्यानंतर आणखी पुढे जाऊन व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे कंटिन्युअसली पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल, इन शॉर्ट जर पार्टिकल कंटिन्युअसली ऍक्सिलरेट होत असेल तर त्या केसमध्ये डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सिलरेशन इज सेम ॲज दॅट ऑफ थीटा बार अँड ओमेगा बार. त्या केसमध्ये अल्फा बारची डायरेक्शन ही थीटा बारच्या आणि ओमेगा बारच्या डायरेक्शनलाच असेल, किंवा अल्फा बार हा थीटा बारच्या आणि ओमेगा बारच्याच डायरेक्शनला असेल. कधी? जर पार्टिकल ऍक्सिलरेट होत असेल, इनिशियल व्हेलॉसिटी इज लेस दॅन द फायनल व्हेलॉसिटी, देन द डायरेक्शन ऑफ अल्फा बार इज सेम ॲज दॅट ऑफ थीटा बार अँड ओमेगा बार. ओके. नाउ द सेकंड केस, इफ ओमेगा इनिशियल इज ग्रेटर दॅन ओमेगा फायनल. इनिशियल व्हेलॉसिटी ग्रेटर आहे, फायनल व्हेलॉसिटी लेस आहे. दॅट मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल गोज ऑन डिक्रीजिंग. पार्टिकलची व्हेलॉसिटी काय होते? कंटिन्युअसली डिक्रीज होते. इन दॅट केस द डायरेक्शन ऑफ अल्फा बार इज अपोजिट टू दॅट ऑफ थीटा बार अँड ओमेगा बार. त्या केसमध्ये ज्या वेळेस पार्टिकलची इनिशियल व्हेलॉसिटी जास्त आहे, फायनल व्हेलॉसिटी कमी आहे, इन शॉर्ट पार्टिकल ॲक्सिलरेट होतोय, त्या केसमध्ये अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन ही अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या आणि अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. इथं जर इनिशियल व्हेलॉसिटी लेस धरली, ग्रेटर धरली, फायनल व्हेलॉसिटी जर लेस धरली, पार्टिकल डिॲक्सिलरेट होतोय, फायनल व्हेलॉसिटी लेस आहे, इनिशियल व्हेलॉसिटी ग्रेटर आहे, तर त्या केसमध्ये अल्फा बार हा अपोजिट असणार आहे ॲज दॅट ऑफ थीटा बार अँड ओमेगा बार. कळतंय? या स्पेशल केसेस आहेत कशासाठी? अल्फा बारच्या डायरेक्शनसाठी. राईट हँड थंब रूलने आपल्याला तिघांच्याही डायरेक्शन्स मिळत आहेत, थीटा बारची, ओमेगा बारची आणि अल्फा बारची. बट
अल्फा बारची डायरेक्शन डिसाइड करण्यासाठी आपल्याला व्हेलॉसिटीज कन्सिडर कराव्या लागणार. If the initial velocity is less as compared to final velocity, that means particle get accelerated. In that case, the direction of angular acceleration is same as that of angular displacement and angular velocity. And if the initial velocity is greater as compared to final velocity, that means particle get deaccelerate. Particle काय होतंय, deaccelerate होतोय, particle ची velocity decrease होतीये. त्या केस मध्ये अल्फा बारची डायरेक्शन ही थीटा बारच्या आणि ओमेगा बारच्या डायरेक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. ओके, ह्या झाल्या डायरेक्शन्स कुणाच्या, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ॲक्सिलरेशन. डायरेक्शन डिसाइड करण्यासाठी आपल्याला कोणत्या रूलचा यूज करावा लागतोय, राईट हँड थंब रूल. ओके, नाउ लेट्स कम टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. Next point is relation between linear and angular quantities. ज्या काही लिनियर क्वांटिटीज आपल्याला माहित आहे, कोणकोणत्या लिनियर क्वांटिटीज आहेत, लिनियर वेलोसिटी, लिनियर डिस्प्लेसमेंट अँड लिनियर ॲक्सिलरेशन. यांचं रिलेशन अँग्युलर क्वांटिटीज विषयी. अँग्युलर क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहेत, अँग्युलर वेलोसिटी आहे आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन आहे. मग आपला नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर क्वांटिटीज. लिनियर आणि अँग्युलर क्वांटिटीज मधलं जे काही रिलेशन असेल त्या रिलेशन्स विषयी आपण डिस्कस करणार आहोत. हे रिलेशन्स आपल्याला प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करताना उपयोगी पडणार आहेत. आता यामध्ये फर्स्ट रिलेशन आपण बघूया, रिलेशन बिटवीन S bar and theta bar. That means linear displacement and angular displacement. यांच्यामध्ये ऍक्च्युअली काय रिलेशन आहे. सपोज पार्टिकल ऑफ सम मास परफॉर्म circular motion in a horizontal circle of radius r. r एवढे रेडियसच्या हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. A is the initial position of particle, B is the final position of particle, and from A to B radius vector r bar sweeps an angle theta with the center C, and that is nothing but angular displacement. याला आपण म्हणूया arc length S. Okay, and we know that theta is equal to S by r. Arc length upon radius is nothing but angle theta. Okay, if A to B, this distance is very small. If A to B, that distance is very small, then this arc becomes straight line. जर A आणि B मधलं हे जे काही डिस्टन्स आहे, ही जे काही आर्क आहे, आर्क लेंथ खूप स्मॉल आहे, A आणि B एकमेकाच्या खूप जवळ आहेत, तर ती आर्क न राहता नियरली स्ट्रेट लाईन होणार आहे. ओके, आणि त्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट असं म्हणू शकतो S. and that linear displacement S is equal to theta into r. This is the relation between linear displacement and angular displacement theta. Linear displacement S is equal to angular displacement multiplied by radius of a circular orbit. This relation is in scalar form. Scalar form मधलं relation आहे S is equal to theta into r. If you have to consider vector form, then S bar is equal to theta bar cross r bar. हे वेक्टर फॉर्म मधलं रिलेशन आहे. आता क्रॉस का घेतला, डॉट का नाही, तर ह्या केस मध्ये वरती कोण असणार आहे, वरती आहे थीटा बार, इकडे आहे आर बार आणि ही आहे व्हेलॉसिटी व्ही बार.
द अँगल बिटवीन आर बार अँड व्ही बार is always 90 degree. That means r bar is always perpendicular to the v bar. We know that linear velocity v bar is always tangential to the circular orbit. ही velocity always circular orbit ला कशी असणार आहे? Tangential असणार आहे. त्याच्यामुळे ती radius ला always perpendicular असणार आहे. ओके. आणि r bar v bar यांच्यामध्ये जर आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आपल्याला मिळतोय थीटा बार. आता थीटा बार क्रॉस आर बारच का घेतला तर राईट हँड थंब रूल पण आपला सॅटिस्फाय झाला पाहिजे. इकडे आहे हीच डायग्राम जर बघितली तर सम इकडे येतोय आर बार. ओके, हा आर बार आहे, हा आहे व्ही बार. जर आपण व्ही बार क्रॉस आर बार घेत असू तर राईट हँड स्क्रू रूल तुम्हाला आठवतोय. व्ही बार टू आर बार जर जात असेल तर ज्या डायरेक्शनला स्क्रू ऍडव्हान्स होणार आहे ती डायरेक्शन कोणाची येणार आहे? रिझल्टंटची. रिझल्टंट कोण आहे? एस बार. कळतंय? त्याच्यामुळे क्रॉस प्रोडक्ट आपल्याला घ्यावा लागतोय. एस बार इज इक्वल टू थीटा बार क्रॉस आर बार. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दॅट रिलेशन इज एस इज इक्वल टू theta r or simply r theta. In vector form s bar is equal to theta bar cross r bar. हे आपण r bar cross theta bar लिहू शकत नाही तर डायरेक्शन s bar ची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन त्या केसमध्ये अपोजिट होणार आहे आणि राईट हँड थंब रूल आपला तिथे सॅटिस्फाय होणार नाही किंवा त्या केसमध्ये तो रूल आपण अप्लाय करू शकणार नाही. ओके, हे झालं फर्स्ट रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी, लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर displacement. Now the second relation is relation between v bar and omega bar. That means linear velocity and angular velocity. Linear velocity v bar or simply v is given by v is equal to काय असते v? ds by dt, rate of change of displacement with respect to time, ds by dt, which is equal to d by dt of what is s? Theta into r. Theta into r. But r means radius, magnitude of radius vector r is always remains constant. Therefore d theta by dt इंटू आर. त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही, त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यावं लागेल. ओके, डी थीटा बाय डी टी इज नथिंग बट ओमेगा, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इंटू आर. अँड दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. V is equal to r omega. V is the linear velocity, omega is the angular velocity and r is the magnitude of radius vector or simply radius of a circular orbit over which particle performs circular motion. ओके, एकदम सिंपल रिलेशन आहे. लिनियर वेलोसिटीची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे ds by dt, but what s is theta into r. as r is constant we can take at डेरिव्हेटिव्हच्या बाहेर त्याला आपण घेऊ शकतो d theta by dt into r bar. d theta by dt is nothing but omega by the definition of angular velocity. d theta by dt is angular velocity and linear velocity v is equal to angular velocity into radius of a circular orbit. ओके, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता स्क्रीनशॉट मारून. मग रिलेशन काय मिळालंय? v is equal to omega r or simply r omega. वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर v bar is equal to omega bar क्रॉस r bar. ओमेगा बार आणि r bar ऑलवेज एकमेकाला परपेंडिक्युलर असणार आहे. कळतंय? त्यांच्यामुळे जो काही व्ही बार आहे तो व्ही बार ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर असेल, क्रॉस प्रोडक्ट आहे. कळतंय? की जो टँजेन्शियल असणार. सपोज हे सर्क्युलर ऑर्बिट आहे, या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये पार्टिकल अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तो ए ला आहे, बी ला जातोय. तर ए या पोझिशनला वेलोसिटी अशी आहे टँजेन्शियल. हा आहे आर बार, इकडे आहे व्ही बार. इकडे समोर कोण मिळतंय आपल्याला?
ब्लॅकबोर्ड पासून बाहेर येणारा वेक्टर डॉट इनसाइड द सर्कल ओमेगा बार. तर ओमेगा बार इज परपेंडिक्युलर टू आर बार इज परपेंडिक्युलर टू व्ही बार, ओमेगा बार इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू व्ही बार. या तीन गोष्टी ओमेगा व्ही बार, ओमेगा बार, आर बार तिघही एकमेकाला परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, हे झालं रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. रिलेशन काय मिळालंय? v इज इक्वल टू आर ओमेगा. इकडे रिलेशन काय मिळतं? s इज इक्वल टू आर थिटा. आणि लास्ट रिलेशन आहे थर्ड, रिलेशन बिटवीन a bar and alpha bar, or simply linear acceleration and angular acceleration. Linear acceleration ची definition a is equal to dv by dt, rate of change of linear velocity with respect to time is nothing but a linear acceleration. But what we get? v is equal to omega r, which is equal to d by dt of omega into r. As r constant त्याला आपण बाहेर घेऊ शकतो d omega by dt into r, but d omega by dt means alpha into r. Simple आहे. This is the relation between linear acceleration and angular acceleration. A is equal to alpha into r. Linear acceleration is equal to angular acceleration into radius of a circular orbit. This is in scalar form. If you are to consider vector form, then a bar is equal to dv bar by dt. a bar काय मिळतोय? dv bar by dt मिळतोय वेक्टर फॉर्म मध्ये. हा आपल्याला मिळाला स्केलर फॉर्म, वेक्टर फॉर्म मध्ये. therefore a bar is equal to d by dt of, इथंच लिहूया, d by dt of omega bar cross r bar. v is nothing but what? omega bar cross r bar. d by dt of चेन रूलचा यूज करतोय, d omega bar by dt cross r bar plus omega bar cross d r bar by dt. d omega bar by dt is nothing but alpha bar, angular acceleration, cross r bar plus omega bar into this term d r bar by dt, rate of change of position vector. Radius vector is nothing but a position. That radius vector gives the position of particle with respect to the center. Hence it is also called as position vector of a particle performing circular motion. Particle circular motion perform करत असेल तर तो position vector, radius vector म्हणजे काय असणार आहे? position vector असणार आहे. rate of change of position with respect to time means linear velocity v bar. ओके, आता आपल्याला दोन क्वांटिटीज मिळाल्यात. पहिली क्वांटिटी आहे अल्फा बार क्रॉस आर बार, दुसरी क्वांटिटी आहे व्ही बार ओमेगा बार क्रॉस व्ही बार. यापैकी जी काही अल्फा बार क्रॉस आर बार आहे ह्या क्वांटिटीला आपण एटी म्हणूया, टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. याला काय म्हणतोय? टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. आणि व्ही बार ओमेगा बार क्रॉस व्ही बार आहे याला आपण म्हणतोय रेडियल ऍक्सिलरेशन. ओके, एटी इज इक्वल टू alpha bar cross r bar, which is nothing but a tangential acceleration. ar is equal to omega bar cross v bar, which is nothing but a radial acceleration. आता याला tangential का म्हटलं, याला radial का म्हटलं, त्याच्या मागचं रिझन बघा. सपोज पार्टिकल परफॉर्म करतोय सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. सर्क्युलर मोशन जर पार्टिकल परफॉर्म करतोय, हा आहे त्या पार्टिकल सर्क्युलर ऑर्बिटचा सेंटर. या पोझिशनला आपण घेऊया इनिशियल पोझिशन आर बार, रेडियस वेक्टर आहे. त्याच्यानंतर इकडे आपल्याला कोण मिळतंय? टँजेन्शियल टू द सर्क्युलर ऑर्बिट. याला आपण म्हणूया, ऍक्च्युली हा वेक्टर असं नाही, असं दाखवावं लागेल. टँजेन्शियल टू द सर्क्युलर ऑर्बिट व्ही बार असणार. इथं परपेंडिक्युलर आपल्याला कोण मिळतंय? थीटा बार ओमेगा बार मिळतोय.
थीटा बार ओमेगा बार. ओके, आता आपण काय करतोय, सुरुवातीला अल्फा बार क्रॉस आर बार घेतोय. आता याच डायरेक्शनला अल्फा बार पण असणार. सपोज पार्टिकल ऍक्सिलरेट होतोय असं कन्सिडर करूया. पार्टिकल काय होतंय, ऍक्सिलरेट होतोय. इनिशियल वेलोसिटी लेस आहे, फायनल वेलोसिटी ग्रेटर आहे, वेलोसिटी पार्टिकलची इन्क्रीज होतीये. तर थीटा बार ओमेगा बार अल्फा बार एकाच डायरेक्शनला असणार. ओके, अल्फा बार क्रॉस आर बार, अल्फा बार, दिस इज अल्फा बार क्रॉस आर बार म्हणजे कोण मिळतंय, टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. का टँजेन्शियल, तर दोघांचा रिझल्टंट सर्क्युलर ऑर्बिटला टँजेन्शियल असणार आहे, इन द डायरेक्शन ऑफ व्ही बार असणार आहे. वेक्टर प्रोडक्ट आपण डिटेलमध्ये बघितलंय. 3 जर वेक्टर असतील, 3 वेक्टर्स, राईट हँड सॉरी 3 वेक्टर्स घेऊया. वरती कोण आहे, अल्फा बार, इकडे कोण जातोय, क्रॉस बार. तर रिझल्टंट जे ऍक्सिलरेशन आहे ते ऍक्सिलरेशन टँजेन्शियल असणार आहे सर्क्युलर ऑर्बिटला. ओके, म्हणून त्याला म्हटलंय टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. अल्फा बार क्रॉस आर बार, हा आहे अल्फा बार, हा आहे आर बार. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट हा त्यांच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार. ब्लॅकबोर्ड पासून इकडे असा आत जातोय म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटला टँजेन्शियल आहे इन द डायरेक्शन ऑफ व्ही. त्याला आपण म्हणूया एटी बार. म्हणून त्याला म्हटलंय टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ लिनियर ऍक्सिलरेशन. लिनियर ऍक्सिलरेशनचा तो काय असणार आहे, टँजेन्शियल कॉम्पोनंट असणार आहे. आणि त्याची डायरेक्शन ही व्ही बारच्या डायरेक्शनला सेम असेल आणि सर्क्युलर ऑर्बिटला टँजेन्शियल असेल, म्हणून आपण त्याला टँजेन्शियल ऍक्सिलरेशन असं म्हणतोय. नंतर नेक्स्ट क्वांटिटी आहे ओमेगा बार क्रॉस व्ही बार. इकडे ओमेगा आहे, वरच्या डायरेक्शनला ओमेगा आहे, खालच्या डायरेक्शनला व्ही बार आहे. इकडे व्ही बार आहे, वरती कोण आहे, ओमेगा बार आहे. तर आर बारच्या डायरेक्शनला कोण मिळते, आर बारच्या डायरेक्शनला ऍक्सिलरेशन मिळते ए आर बार, की जे अलॉंग द रेडियस असणार, त्याला आपण म्हणणार रेडियल ऍक्सिलरेशन. ओके, वरती जातोय ओमेगा बार, इकडे जातोय व्ही बार. तर दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर कोण राहते, आर बार. फिंगर्स रूल यूज करायचा आहे, राईट हँड फिंगर्स रूल कुठेतरी तुमचं शिकलेलं असेल. वेक्टर प्रोडक्ट आपण डिस्कस करत असताना राईट हँड स्क्रू रूल बघितलाय, तोच फिंगर्स रूल असणार. 1 2 3 वेक्टर्स, इकडं ओमेगा बार, इकडं व्ही बार. तर रिझल्टंट आपल्याला देणार आर बार असं कन्सिडर करूया. ओमेगा बार व्ही बार अलॉंग द रेडियस आपल्याला ऍक्सिलरेशन मिळते, त्याला आपण म्हणणार रेडियल ऍक्सिलरेशन. ओके, हा झाला व्हेक्टर फॉर्म किंवा वेक्टर फॉर्म मधलं हे रिलेशन लिनियर ऍक्सिलरेशन आणि अँग्युलर ऍक्सिलरेशन्स मधलं. लिनियर ऍक्सिलरेशनचे 2 पार्ट आपल्याला मिळतं. एक पार्ट असणार टँजेन्शियल ऍक्सिलरेशन, दुसरा असणार रेडियल ऍक्सिलरेशन. टँजेन्शियल ऍक्सिलरेशन इज नथिंग बट अल्फा बार क्रॉस आर बार. रेडियल ऍक्सिलरेशन इज नथिंग बट ओमेगा बार क्रॉस व्ही बार. आता ऍक्सिलरेशन आपल्याला रेडियल मिळतंय. जर डायरेक्शनचा विचार केला तर याला आपण म्हणूया व्ही बार. वरती जातोय ओमेगा बार, तर अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर हे ऍक्सिलरेशन मिळतंय, याला आपण म्हणतो रेडियल ऍक्सिलरेशन. मग पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स द सेंटर ऍक्सिलरेशन मिळतंय. त्या ऍक्सिलरेशनला आपण रेडियल ऍक्सिलरेशन असं म्हणतोय. तर न्यूटन्स लॉ नुसार ते ऍक्सिलरेशन प्रोड्यूस करणारा फोर्सही तिथे अवेलेबल असणं गरजेचं आहे. व्हॉट इज न्यूटन सेकंड लॉ, F इज इक्वल टू ma. If a is 0, F is also 0. If F is 0, A is also 0. ऍक्सिलरेशन नसेल तर फोर्सही नसणार. विदाउट फोर्स ऍक्सिलरेशन इज इम्पॉसिबल अँड विदाउट ऍक्सिलरेशन फोर्स इज इम्पॉसिबल. ओके, मग हे ऍक्सिलरेशन प्रोड्यूस करण्यासाठी त्या ऍक्सिलरेशनच्या डायरेक्शनलाच एक फोर्स तिथं अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि त्या फोर्सला आपण म्हणणार सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स ऍक्सिलरेशन, कुठलं ऍक्सिलरेशन, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर, याला आपण रेडियल ऍक्सिलरेशन असं म्हटलं. F इज इक्वल टू m
इंटू ए आर, रेडियल ॲक्सिलरेशन. आणि हे ॲक्सिलरेशन प्रोड्यूस करणारा जो फोर्स आहे त्याला आपण म्हणणार सेंट्रीपेटल फोर्स. आणि ह्या फोर्सला बॅलन्स करण्यासाठी जो फोर्स लागतो त्याला आपण म्हणणार सेंट्रीफ्युगल फोर्स. अशा प्रकारचे दोन फोर्सेस सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवरती अप्लाय होत आहे. त्या फोर्सेसविषयी डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर सर्क्युलर मोशनचे टाईप्सही आपण तिथे डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.